नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकेश बाबूराव गोळेकर, भूजल अभ्यासक आणि भूगर्भशास्त्र अभ्यासक. आज आपणास माजलगाव आणि माजलगावच्या परिसरातील, कारण माजलगाव तालुका हा अतिशय रेन शॅडो झोनमध्ये येतो, म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. त्यामुळे आतापर्यंत पाऊस तसा कमीच झालेला आहे. माजलगावमध्ये 100 मिलीमीटरपर्यंतसुद्धा पाऊस अजून बऱ्याचशा सर्कलमध्ये झालेला नाही. गंगामासला सर्कल जर वगळलं तर किट्टी आडगाव, नित्रूड, दिंद्रूड, त्याचबरोबर इकडचे पात्रूड महसूल विभाग असेल, तालखेड महसूल विभाग असेल, माजलगाव महसूल विभाग असेल, सर्वच विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. गंगामासला महसूल विभाग जर वगळला तर सर्वच महसूल विभागामध्ये पावसाची नोंद कमी झालेली आहे. त्यामुळे अवर्षणासारखी परिस्थिती ह्यावर्षी दिसून येत आहे. परंतु आपण 14 तारखेला एक व्हिडिओ मी टाकला होता माजलगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी, की स्कायमेटवरून मी बघितलं होतं की 14 तारखेला मी दिलं होतं की 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखेला तापमानात बदल होणार आहे, ह्युमिडिटीमध्ये बदल होणार आहे आणि वाऱ्याची दिशासुद्धा बदलणार आहे. त्यामुळे 17 तारखेपासून आपल्या इकडं पाऊस पडेल. तसं बऱ्यापैकी काल 17 जुलैला माजलगाव तालुक्याच्या सगळ्याच सर्कलमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद आढळून आली काल. तशीच आता पुढे 18, 19 आणि 23 तारखेलासुद्धा होईल का, हे आपण स्कायमेटमध्ये आणखीन एकदा बघू. कारण त्या दिवशी आपण 15 तारखेला बघितलं होतं, तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट त्यामध्ये मिळाले होते. तर आता बघू शकता तुम्ही स्कायमेट, आपण माजलगाव तालुका सर्च केलेला आहे स्कायमेटवर. तर पुढील 7 दिवसासाठी माजलगाव तालुक्यामध्ये तापमानात आणखीन कमी होणार आहे. आज 34 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. उद्या 19 जुलैला ते 34 डिग्री, 20 जुलैला 32 डिग्री, असं करत करत 30 डिग्रीवरून ते कमी कमी होत 29 डिग्रीपर्यंत तापमान ही 24 जुलैपर्यंत जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे स्क्रीनवर. आपल्या इकडं आज थोडी पावसाची शक्यता कमी आहे, परंतु रात्री 11च्या आसपास आज थोडासा पाऊस आपल्या इकडं पडू शकतो अशी शक्यता आहे. मात्र उद्या 19 जुलै आणि 20 जुलैला माजलगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थंडरस्टॉर्म्स सारखी स्थिती निर्माण होणार आहे. थंडरस्टॉर्म म्हणजे काय, की वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. कारण वाऱ्याचा वेग थोडा 25, आज 23 किलोमीटर पर आवर आहे. उद्या तो वाढणार आहे, 25 किलोमीटर पर आवर होणार आहे. ताशी 23 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. 25 किलोमीटर वेगाने वारे 19 आणि 20 जुलैला वाहणार आहेत. त्यानंतर पुन्हा 21 जुलैला वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. 22 जुलैला तो 23पर्यंत येणार आहे. पुन्हा 23 जुलैला तो वाऱ्याचा वेग वाढणार आहे. म्हणजे थंडरस्टॉर्मसारखी कंडिशन येऊ शकते पुन्हा 23 जुलैला. तर आपण बघू शकता 19 आणि 20 जुलैला आपल्या इकडं थंडरस्टॉर्म्स म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस सर्व सर्कलमध्ये होण्याची शक्यता माजलगाव तालुक्यात तरी आपल्याला याच्यावरून दिसत आहे. रेनफॉलची प्रोबॅबिलिटी म्हणजे पावसाची शक्यता किती आहे, तर आज 23 तारखेला 40% शक्यता आहे. मात्र उद्या पावसाची प्रोबॅबिलिटी म्हणजे पाऊस पडण्याची हमी किती आहे, उद्या 45% प्रोबॅबिलिटी स्कायमेटवर दिसून येत आहे. म्हणजे उद्या आज 30% प्रोबॅबिलिटी दिसत आहे. आज 18 तारखेला, 19 तारखेला 30% प्रोबॅबिलिटी. परंतु थंडरस्टॉर्म असल्यामुळं वादळी वारे म्हणजे वाऱ्याचा वेग हा 24 किलोमीटर प्रति तास होणार आहे. उद्या जो आज 25 किलोमीटर आहे तो कमी किंमत होत जात 22 जुलैला तो 23 किलोमीटरवर येणार आहे. म्हणजे 19 आणि 20 तारखेला पावसाची प्रोबॅबिलिटी 30-40% आणि 45% अशी वाढत जाऊन 22 जुलैपर्यंत ती 55% प्रोबॅबिलिटी वाढणार आहे. म्हणजे 22-23 जुलैपर्यंत पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी जी असते, वारा म्हणजे शक्यता, ती जास्त आहे. ह्युमिडिटी जर बघितलं तर आज 18 जुलैला ह्युमिडिटी आपल्या इकडं 92% आहे. उद्या ती 91% होणार आहे. 20 जुलैला 91%. अशी ह्युमिडिटी साधारणतः 22 जुलैला सर्वाधिक 93% ह्युमिडिटी आपल्या इकडं माजलगावच्या परिसरात बघायला भेटणार आहे. 24 तारखेला ती ह्युमिडिटी वाढत जाऊन 93%वर जाणार आहे. म्हणजे पुढील आठवड्यात पूर्णपणे आपल्याला पावसाची परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. कारण स्कायमेटवर थंडरस्टॉर्म, लाईट रेनसारखी परिस्थिती तिथंच आहे. त्याचबरोबर प्रोबॅबिलिटीसुद्धा वाढत आहे. 30%, 35%, 45%, 55%पर्यंत प्रोबॅबिलिटी आपली 22 आणि 23 जुलैला होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा जो वेग आहे तो आज 25वर आहे. आज 25वर आहे. मात्र उद्या तो कमी कमी होत जात वाऱ्याचा वेग देखील 25, 24, 23 किलोमीटर पर आवरपर्यंत होणार आहे. 21 किलोमीटर पर आवर तो 24 जुलैला होणार आहे. म्हणजे तीसुद्धा कंडिशन, म्हणजे ह्युमिडिटी असेल, विंड स्पीड असेल आणि रेनफॉल प्रोबॅबिलिटी आहे, ह्या सगळ्या बाजू आपल्याला पुढील आठवड्यासाठी अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे माजलगाव तालुक्यात आज जरी पाऊस थोडा कमी असला किंवा कमी पडण्याची शक्यता असली, मात्र उद्या आज थोडा 11 वाजता रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 19 जुलै आणि 20 जुलैला थंडरस्टॉर्म बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो अशा चिन्ह दिसून येत आहेत. म्हणजे कारण रेनफॉल प्रोबॅबिलिटीसुद्धा चांगली आहे, विंड स्पीडसुद्धा चांगली आहे आणि ह्युमिडिटीसुद्धा चांगली आहे. अशा पद्धतीचं वातावरण माजलगाव तालुक्यासाठी आपल्याला पुढील आठवड्यासाठी दिसून येत आहे. दुसरं आहे भारतीय हवामान विभाग सध्या काय सांगत आहे. तर भारतीय हवामान विभागाचं जे मेघदूत ॲप आहे
त्या मेघदूत ॲपवर आपल्याला कृषी सल्ला दिला जातो. तर आपण माजलगाव तालुक्यासाठी पुढील आठवड्यासाठी काय कृषी सल्ला भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट वाईज जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये साधारणतः 6 मिलीमीटर पावसाची शक्यता 18 जुलैला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान आधारित 18 जुलैला चांगला पाऊस बीड जिल्ह्यामध्ये दाखवून दिसत आहे आपल्याला. साधारणतः बघा तुम्ही 19 जुलै माजलगाव, आता आपण हे बीड जिल्ह्यासाठी बघितलं लोकेशन वाईज. माजलगावचं आपण आता बघू ब्लॉक वाईज. माजलगावमध्ये जर बघितलं तर उद्या पावसाची शक्यता आज पावसाची शक्यता थोडी कमी दिसून येत आहे. ह्युमिडिटी 45% सरासरी आहे. 1 मिलीमीटरच पावसाची शक्यता आज माजलगावमध्ये आहे. 19 तारखेला मात्र 8 मिलीमीटर पाऊस आपल्याला माजलगाव तालुक्यात पडताना दाखवत आहे. म्हणजे भारतीय हवामान स्कायमेट तर दाखवतच आहे. स्कायमेट हे अमेरिकेचं बऱ्यापैकी सॅटेलाईट आहेत. सॅटेलाईटवर ते वर्क करत असतं. मात्र भारतीय हवामान विभागाचं जे मेघदूत ॲप आहे त्यामध्ये देखील 8 मिलीमीटर पाऊस, सरासरी 8 मिलीमीटर म्हणजे काही सर्कलमध्ये तो 16-20 मिलीमीटरपर्यंत असू शकतो, काही सर्कलमध्ये तो 4 मिलीमीटर असू शकतो. परंतु 6-7 जे आपले महसूल विभाग आहेत त्यांची सर्वांची सरासरी जर बघितलं तर 8 मिलीमीटर पाऊस म्हणजे काही कमी नाही. माजलगाव तालुक्याची सरासरी 8 मिलीमीटर म्हणजे बऱ्यापैकी 19 जुलैला पाऊस पडू शकतो. 20 जुलैला मात्र पुन्हा पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे. त्यानंतर पुढे 21 जुलैला मात्र 2 मिलीमीटर पाऊस पडू शकतो असं हवामान विभाग म्हणत आहे. आणि 22 जुलैला देखील 2 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. मात्र 19 जुलै उद्याची जी तारीख आहे, उद्याची नाही, आज 18 जुलै उद्याची बरोबर आहे, रविवारी 8 मिलीमीटर पाऊस माजलगाव तालुक्यात होऊ शकतो. म्हणजे काही महसूल विभागात तो 20 mm पर्यंत देखील होऊ शकतो. सरासरी सर्व महसूल विभागाची सरासरी 8 मिलीमीटर असणं हे भरपूर चांगल्यापैकी पाऊस आपल्याला म्हणजे पिकासाठी उपयुक्त असा पाऊस 19 जुलैला होण्याची शक्यता मेघदूतवर तरी आपल्याला दिसून येत आहे. तर हे झालं आपल्याला लोकेशन बेस्ड. दुसरं आपण बघूया की माजलगावसाठी आपल्याला कशा पद्धतीनं पुढे सल्ले दिलेले आहेत भारतीय हवामान विभागाने. तर बघूया स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कापसासाठी काय सल्ला दिलेला आहे आपल्याला भारतीय हवामान विभागाने म्हणजे मेघदूत ॲपवर. तर पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला असल्यास सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी, कारळ, तीळ ही पिके घ्यावीत. शक्यतो कापूस आणि सोयाबीनचा आता विचार करणं सोडून द्यावं, कारण आता 15 जुलैच्या पुढे आपण गेलेलो आहे. आज साधारणतः आज 18 जुलै आहे. त्यामुळे तशा पद्धतीच्या ॲडवायझरी या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आहेत. कापसासाठी जर सूक्ष्म सिंचन पद्धतीने व्यवस्थापन करावे असं देखील भारतीय हवामान विभाग म्हणत आहे. त्याचबरोबर आता आपल्या इकडं शुगर केन म्हणजे ऊसाचं महत्त्वाचं पीक आहे. तर ऊसामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे. माजलगाव तालुक्यासाठी हा संदेश आहे. बीड जिल्ह्यासाठी कृषी सल्ला हा तालुका वाईज दिला जात नाही, तर कृषी सल्ला हा भारतीय हवामान जिल्हानिहाय दिला जातो. तर त्यांनी सांगितलेले की 17 ते 19 जुलैच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 17 ते 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण राहिल्यामुळे ऊस पिकात पायरीला म्हणजे पाकुळ या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीच्या निरीक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्रात लावावा. तसेच किडी व्यवस्थापनासाठी मेटरायझिम अँसोफ्स्ली या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याचबरोबर शक्य असेल तिथे वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच ज्यांना रासायनिक फवारणी करायची आहे रासायनिक व्यवस्थापनासाठी त्यांनी क्लोरोफायरिफॉस 20% किंवा मोनोप्रोटोक्रॉस 36% 200 मिली 36% 200 मिली प्रति एकर फवारावे. म्हणजे क्लोरोफायरिफॉस 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 200 मिली प्रति एकर फवारणी करावी, जेणेकरून पायरीला जी पाकोळी असते ती पुढे लोकरी मावा किंवा पिट्या टिकून असेल त्याचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळं त्याचा एक कृषी सल्ला आपल्याला माजलगावसाठी भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं आपलं पीक आहे तुरीसाठी सुद्धा सल्ला दिलेला आहे. आवश्यकतेनुसार पिकास सिंचन करावे असा सल्ला दिलेला आहे. सोयाबीनसाठी विशेष सल्ला असा आहे बीड जिल्ह्यासाठी की सोयाबीन पिकात हलकी कोळपणी करावी, जेणेकरून पिकातील तणाचे नियंत्रण होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्याचा मदत होईल. असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आपण 17 ते 19 जुलै देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे जिथं पाऊस नाही त्या भागामध्ये आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने व्यवस्थापन करावे, ज्यांना शक्य असेल त्यांनी. सोयाबीन पिकात जर पिवळा मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याचा व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोजॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. हे शक्य आहे, कारण पिवळा मोजॅकमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. हे एक आपल्याला कृषी सल्ला भारतीय हवामान विभागानं मुंबई येथून प्रादेशिक हवामान विभागाकडून दिलेला आहे मेघदूत ॲपवर.
तर अशा पद्धतीनं पुढील आठवड्यात माजलगावमध्ये पावसाचं प्रमाण असू शकतं किंवा पावसाची परिस्थिती असू शकते असं आपण म्हणू शकतो. रेनफॉलच्या पद्धतीतसुद्धा आपण आता बघितलं माजलगावमध्ये आज पावसाची शक्यता तशी कमी आहे. उद्या मात्र 19 जुलैला 8 मिलीमीटर सरासरी सर्व महसूल विभागांची सरासरी 8 मिलीमीटर म्हणजे खूप बऱ्यापैकी पाऊस आपल्याला माजलगाव तालुक्यात उद्या 19 जुलैला होण्याची दाट शक्यता आपल्याला भारतीय हवामान विभाग असेल किंवा स्कायमेटचा सुद्धा तुम्ही अंदाज बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा रेनफॉल प्रोबॅबिलिटी असेल, ह्युमिडिटी असेल, विंडची होणारी स्पीड कमी असेल, या सगळ्या गोष्टींचा सरासर जर विचार केला तर स्कायमेट आणि भारतीय हवामान विभाग या दोन्ही याचा आपण अभ्यास जर केला आणि आपण जर निष्कर्ष लावला तर उद्या मात्र 19 जुलैला नक्की 10 ते 15 mm पाऊस आपल्याला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण पिकास ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल जीवनदान मिळण्याची नक्की आपल्याला खात्री निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण पुढील आठवड्यासाठी हा सल्ला आहे. अशा पद्धतीनं आपण नियोजन करावं की जेणेकरून सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल यांचं तणाचा बंदोबस्त करणे असेल, तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देणं असेल, हलक्या सरी पद्धतीनं पाणी देणं असेल जिथं शक्य असेल तिथं. त्याचबरोबर ऊसावरील लोकरी मावासाठी क्लोरोफायरिपास किंवा मोनोप्रोटोक्रॉसचा वापर करून आपण पायरीला जी अळी आहे लोकरी मावासाठी म्हणजे पायरीला तर त्याचा बंदोबस्त करू शकतो. त्याचबरोबर सोयाबीन उपटणारा पिवळा मोजाक असेल त्याचंसुद्धा पिवळा मोजाकग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत जेणेकरून होणारं पुढचं नुकसान आहे आपण ते टाळू शकू. तर शेवटचा म्हणजे निष्कर्ष असा आहे की पुढील आठवड्यात म्हणजे आजपासूनच 18 जुलै ते साधारणतः 25 जुलैच्या दरम्यान माजलगाव तालुक्यामध्ये थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊससुद्धा होऊ शकतो. काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात लाईट रेन किंवा रेन होऊ शकतो. अशा पद्धतीचं आपल्याला एकत्रित चित्र दिसत आहे कारण वाऱ्याचा वेग कमी होत आहे, ह्युमिडिटीत वाढ होत आहे. त्याचबरोबर जे रेनफॉलची प्रोबॅबिलिटी आहे तीसुद्धा वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशा पद्धतीचा हा एकत्रित हा माजलगाव तालुक्यासाठीचा अंदाज होता. ओके, धन्यवाद.